मी गेल्या 4 दिवसापासून नंदुरबारच्या महावितरणाच्या ऑफिसमध्ये जाते कंटिन्युअसली. मला 26,000चं बिल आलं आहे एकत्र. मला काही कळत नव्हतं. मी ऑफिसमध्ये गेले, इन्क्वायरी केली, तर मला सांगण्यात आलं की हे तुमचं 5 महिन्याचं एकत्र बिल आहे. मला ऑगस्ट महिन्यामध्ये एकदा मेसेज आला होता की मला 11,000चं बिल आलं आहे. तर मी त्याविषयी इन्क्वायरी करण्यासाठी ऑफिसमध्ये गेली होती. तर मला तिथे सांगण्यात आलं की तुमचं याच्या आधी तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरलेले आहेत, तर तुमचं 11,000 ते क्रेडिट आहेत म्हणे. त्या अकाउंटमध्ये क्रेडिटेड आहे, तर तुम्हाला 2 महिने आत्ता काही 2-3 महिने तुम्हाला आत्ता काही बिल भरावं लागणार नाही. सो मग मी आले, मी निश्चिंत होते, ठीक आहे 2 महिने काही बिल येणार नाही आहे. ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये मला ऑक्टोबरचं 1,000 रुपयाचं बिल आलं, ते मी भरलं. मला आता नोव्हेंबरचं मी जे बिल पाहिलं, मला एकदम शॉकच बसला की एवढं जास्त बिल मला कसं आलं. आम्ही जेव्हा एक एक गोष्टींचे आता हे करतोय, मला सांगण्यात येते की जे तुमचं 11,000चं जे हे होतं क्रेडिट होते, क्रेडिट नव्हतेच. ते मला आधी चुकीचं सांगण्यात आलं. आत्ता मला एकासोबत म्हणे 5 महिन्याचं बिल देण्यात आलं आहे. जेव्हा आतमध्ये सखोल माहिती घेतली जाते, तेव्हा कळलं आहे की रिडिंग घेण्यासाठी 5 महिन्यापासून कोणी आलेलंच नाही आहे. RNT म्हणजे रिडिंग नॉट टेकन असं त्या रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं आहे. एवढ्या महिन्यांची बिलिंग ही ॲव्हरेजरित्या म्हणजे अंदाजे काहीतरी आकडा टाकून करण्यात आलेली आहे. आम्ही 1 वाजेचे गेलेलो, शेवटी 1:45 वाजता आम्हाला तिथे मेन होते जे इंजिनियर त्यांच्याशी बोलता आलं. तिथे आम्हाला जेव्हा आम्ही बसलो होतो बाहेर वेटिंग एरियामध्ये, तर आम्ही सगळ्यांना विचारलं की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, का आले आहात तुम्ही. तर तिथे काही होते, त्यांना 40,000-40,000चं बिल आलेलं. तर कोणाचे काय प्रॉब्लेम, कोणाची काय प्रॉब्लेम. आणि आत्ता जे नवीन मीटर लावले, ज्यांना आपण स्मार्ट मीटर असं म्हणतोय, तर ते स्मार्ट मीटरमध्ये सुद्धा अनेक लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे. आम्ही मध्ये जाऊन बसलो, वेट करत होतो ते काही क्लॅरिटीसाठी की एक्झॅक्टली का होतं, याच्यामागे काय कारण आहे आणि एवढं एकत्र बिल कसं आलं. जर मी वेळेवरच्या वेळेवर बिल भरणारी, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरणारी व्यक्ती आहे, तर मला वेळेवर का बिल नाही देण्यात आले. सो तेव्हा त्या सरांची एक मीटिंग सुरू होती. त्या मीटिंगमध्ये काय चालू आहे हे मी ऐकत होते. तर बरेच जिल्हे, मे बी धुळे जिल्हा, भुसावळ जिल्हा, नंदुरबार जिल्हा, या सगळ्यांचा मिळून तिथे एक मीटिंग घेतली जात होती. कोणीतरी होते अधिकारी मोठे. तर ते इकडे जे पण मीटिंगमध्ये बसलेले होते त्यांना सांगत होते की आता आपलं काम डिमांड पुरवणं नाही आहे, तर आपलं टार्गेट पूर्ण करणं हा आहे. काहीतरी 18 लाखाच्या प्रॉफिटबद्दल ते बोलत होते कुठल्या तरी एरियाचा. तर ते प्रॉफिट कसं वाढवता येईल, काय वाढवता येईल, यावर त्यांचं डिस्कशन सुरू होतं. यावरून मला प्रश्न पडला की खरंच आपल्याला जेवढा वापर आपण करतो आहे इलेक्ट्रिसिटीचा, तेवढं बिल खरंच येतं आहे की ते वाढवून येतं आहे. आणि महावितरणाची जी टॅगलाईन आहे, डिलिव्हरिंग ट्रस्ट सिन्स, म्हणजे बिलावर लिहिलं आहे 1998. लाईक, आर यू रिअली डिलिव्हरिंग ट्रस्ट, ऑर की तुम्ही लुटताय नुसतं आम्हाला, तुम्ही खरंच लुटतायत आम्हाला. तुमचं काम सुरळीत नाही आहे, तुमची माणसं वेळेवर काम करायला येत नाही, जे रिडिंग घ्यायला येत नाही आहे, अंदाजे काहीही आकडा टाकताय, त्याच्यामुळे आम्हालाही अंदाजे काहीही बिल येतं आहे. रास्त बिल भरायला आम्हाला काहीच अडचण नाही, पण अवाजवी बिल भरण्यासाठी आमची तयारी नाही. महावितरणाने त्यांचा हा भोंगळ कारभार बंद करावा आणि काय सुरू आहे कुठल्या एरियामध्ये याची व्यवस्थित शहानिशा करावी. आमच्या एरियामध्ये जे रिडिंग घेण्यासाठी जी एजन्सी आहे त्यांना मी कॉन्टॅक्ट केला की माझं एप्रिल महिन्यापासूनच्या रिडिंग घेण्यातच आलेलं नाही आहे. तर मी त्यांच्याशी बोलले तेव्हा मला कळलं की असं बऱ्याच ठिकाणी झालं आहे की एप्रिलपासून रिडिंगच घेण्यात आलेलं नाही आहे. 5-5, 6-6 महिने बिल देण्यात आलेलं नाही आहे आणि आता लोकांना एकासोबत 5-5, 6-6 महिन्यानंतर बिल मिळत आहेत. हे योग्य आहे का? जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये ते 11,000चं 10-11,000चं बिल आलेलं होतं, जे मला क्रेडिट आहे असं सांगण्यात आलं होतं, ते मला आता सांगितलं जातं आहे की नाही, ती तुमची क्रेडिट अमाऊंट नव्हती. तर ती गोष्टसुद्धा मला एका महावितरणाच्याच व्यक्तीने सांगितली होती आणि आता हे असं सांगितलं जातं आहे. तर ते चुकीचं सांगितलं गेलं, याची नुकसान भरपाई आणि त्याचं कॉम्पेन्सेशन मी आत्ता का करावं? जेव्हा मी पहिल्यांदा या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी ऑफिसमध्ये गेली, तर तिथे मला क्लिअर उत्तर मिळालंच नाही. कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, काय करायचं कोणालाच क्लॅरिटी नव्हती. त्या गोष्टीचा खूप जास्त पाठपुरावा केल्यानंतर आता काही काही गोष्टी उलगडत आहेत. ज्यांना ज्यांना असे इलेक्ट्रिसिटी महावितरणाशी रिलेटेड काही अनुभव असे येत असतील, तर सगळ्यांनी प्लीज या रीलवर कमेंट करा.
मला महावितरणाला एकच सांगायचं आहे, आम्ही बिल भरायला तयार आहोत, रास्त बिल भरायला तयार आहोत, पण तुमचे टार्गेट पूर्ण करण्याचा आम्ही सोर्स नाही आहोत. सो प्लीज स्टॉप एक्सप्लॉयटिंग अस.